नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली। मात्र नाशिकमधील राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा संपण्याचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी 2 दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मी मतदान मागायला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं। यावर आज स्वतः अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माध्यमांशी संवाद साधताना मला मुंबईला बोलावलंय, मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करेल, मात्र मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, माझ्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेचं ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। काल मी सटाण्यामध्ये प्रचारात असताना मला त्या ठिकाणी आमचे मोठे बंधू गणेश भाऊंचा फोन आला का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपले फडणवीस साहेब यांचा त्यांना कॉल आलेला होता की गोकुळला घेऊन तू मुंबईला पोच। पण मी सटाण्यातून मला मालेगावला पण त्या ठिकाणी प्रचारासाठी माझं त्या ठिकाणी रूट ठरलेला होता, त्यामुळे मी सटाणा मालेगाव करून प्रचार करून मला सायंकाळी येण्यास उशीर झाला। तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले, पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे। पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत। हो, मी त्यांना भेटणार आहेत। आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण, आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं, तर मी त्यांना आज भेटेल। हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। मला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याच भेटीसाठी बोलवलं होतं, पण मला आता कळालं की मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे। मग आता जे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असेल तर मी त्यांना भेटेल आणि मग काय पूर्ण आज चर्चा होती मी ते कळेल, समजेल मला आज। मला वाटत नाही काही मार्ग निघेल, कारण माझी आमदारकी मला 18 जूनला त्या ठिकाणी समोर दिसते आणि आश्वासन मला काय देऊ शकतात मला माहित नाही। आता त्यांनी त्या ठिकाणी आज चर्चा आणतीच तो विषय समजेल। नाही, मला त्यांनी आश्वासन देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, मला कुठली आश्वासनं नकोय, मी माझी निवडणूक लढणार आहे। तसेच त्यांनी यावेळी मी निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नाही असं देखील सांगितलं। त्यामुळे आता गोकुळ गीते हे अद्याप निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आजच्या उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय निर्णय होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक।